पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। खरं तर विरोधकांनी निवडणुकीपूर्वीच मोठा राणा भीमदेवी थाटात एल्गार केला होता, पण अनेक ठिकाणी विरोधकांना आपला उमेदवार टिकवता आला नाही। त्यामुळे सत्ताधारी भाजप शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला का, सवाल आहे। मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा एल्गार केला। त्यामुळे महापालिका निवडणुकीत एका जागेसाठी मोठी चुरस होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। पण उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र काही वेगळंच पाहायला मिळालं। मतदानापूर्वी सत्ताधारी महायुतीनं मास्टर स्ट्रोक मारला। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 1-2 नव्हे तर तब्बल 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना धक्का दिला। महायुतीचं असणारी त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते आणि त्या ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी महायुती झाली। महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे। या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चेक केल्यात तर ही जी निवडणूक आहे, हे जो बिनविरोध जो पॅटर्न तयार झालाय, हा जर आत्ता मोडला नाही ना निवडणूक आयोगाने, तर भविष्यामध्ये लोक स्वतःची माणसं निवडणुकीच्या 6 महिने आधी दुसऱ्या पक्षात पाठवतील आणि निवडणूकच होऊन देणार नाही। मी परत सांगतो, जर याची चौकशी खरोखर उत्तमरित्या झाली तर हे सगळ्या 64च्या 64 ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल। आणि खरं तर फक्त उमेदवार नाही ना, त्याच्या खाली एक नोटा नावाचा पण ऑप्शन आहे ना, बरोबर आहे। मग त्या नोटाचं काय करणार आहात तुम्ही? बिनविरोध उमेदवार निवडीत शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध झाले। तर आता हे कसं आणि कुणाच्या माघारीमुळे कुणाचा फायदा झाला त्यावर एक नजर टाकूया। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 उमेदवारांनी माघार घेतली, त्याचा थेट फायदा भाजपला झाला। भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर मनसेच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे भाजपच्या 4 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला। इकडे काँग्रेसच्या 4घांनी निवडणुकीतून माघार घेतली, ती भाजपच्या पथ्यावर पडली। काँग्रेस उमेदवारांच्या माघारीमुळे भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध झाले। माघारीच्या शर्यतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मागे राहिले नाहीत। एका उमेदवारानं माघार घेतल्यानं शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध झाला, तर मनसेच्या 3 उमेदवारांच्या माघारीनं शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध झाले। मनसेप्रमाणे शिवसेना उबाठाच्या 3 उमेदवारांच्या माघारीनं शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध झाले। ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो, खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, जिंकून येणार कामाच्या जोरावर, त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध होते। त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं, हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोचपावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते। जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। ठाण्यातही शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध झाले। सत्ताधाऱ्यांच्या या बिनविरोध खेळीनं विरोधक मतदानापूर्वीच घायाळ झाले। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।